चंद्रपूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. अबे का भरून आहे भाई नद. ओ भाई भाई ना वे पूर्ण भाई. एक शॉर्टकट सांगू का तुम्हाला. गद्दनंग गद्दनंग गद्दनंग. आता चल भाई निकलना पड़ता. किधर से तो निकल ही जाएगा. ए गद्दनंग 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 गद्दनंग. अबे भाई नद पूर्ण डामडूम भरून आहे वे. तर असं काहीतरी होतं. उडवलं त्या कुत्र्याले. गाडीचा साला ब्रेक नाही लागत आहे. का मॅटर झालं का नाही का. तर सुप्रभात मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वणीकर सौरभ यूट्यूब चॅनलवरती. सीन म्हणजे असं आहे का नाही का, सगळीकडे पावसाचं वातावरण होणं आहे मस्त. बॅटरी डेट झाली काहीची. आवाज कसा आहे का. सो मित्रांनो, आता निघलो आपण गावावरून आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वणीकर सौरभ यूट्यूब चॅनलवरती. सो आता आपण चंद्रपूरसाठी निघत आहोत. थोडंसं अर्जंट आपल्याला काम असल्यामुळे चंद्रपूर जावं लागेल. तर आपण आता नाही का आपल्या गावाजवळच्या नदीजवळ पोहोचलो. काल नदीच्या वरून पाणी गेलं होतं. पूर्णपणे पाणी उतरलं आहे. आपल्याला अशी 2-3 पुलं पडत आलं रस्त्यामध्ये. चंद्रपूर जाण्यासाठी आपल्याला वणीहून नाही जावं लागत. गरजच नाहीये तशी. एक शॉर्टकट पडते जे की 18 नंबर पुला जोडून पडणार. पण कॅच असा आहे का, तिथून नाही का जाताना आपल्याला 2 अशी पुलं पडते की त्या पुलावरून पावसाळ्यामध्ये हमखास पाऊस राहते. तर आपल्याला तेच बघायला लागेल, कारण की गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे आपलं. जास्त जर आपण रेव करत गेलं तर आपण बरोबर. तर असं काहीतरी होतं. उडवलं त्या कुत्र्याले. गाडीचा साला ब्रेक नाही लागत आहे. का मॅटर झालं का नाही का, कुछ समज नाही आ रहा ब्रो. आणि आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. हा परसोडा गाव आहे. इथून आपण इकडे देवीकडे गेलो होतो. आता आपण चाललोय सरळ, जो की जाते कायर. आणि ह्या रस्त्याची सुद्धा दुरवस्था खूप अशी खतरनाक बनून आहे, जे की आपण कॅमेऱ्यातून नाही बघू शकत. जेव्हा आपण ह्या रोडने गाडी चालवणार तेव्हाच आपल्याला माहित पडणार. गद्दनंग गद्दनंग आहे. तर भाई आभार पाहिजे बे, किती ऊन आहे खतरनाक. किती पाणी झोडपते का असंच लागत आहे. आता सगळीकडे मस्त पूर्ण खतरनाक असं आभार ऊन आहे. आणि मित्रांनो, आपण पोहोचलोय आता. ते जे बस स्टॉप दिसतं समोरचं, ते आहे सैदाबाद फाटा. हे बघा, हा जो चौकी आहे, इथून त्या बोर्ड सुद्धा लावून आहे भवानी माता मंदिर म्हणून. हा कशी भागते. आपण लागलोय आता. वणीचा रोड जो आहे डायरेक्ट सीधा घेऊन जाते आपल्याला ढगात. असं वाटतंय का थोडंसं विंड नॉईस येऊन राहिलाय, पण एकदा चेक करून घेऊ. तसं त्या साईडनं जो तो गाव बघत आहे ना, हा आहे नवरगाव, द ब्युटिफुल सिटी ऑफ वणी तालुका. नवरगाव नाही बे, सॉरी, हा आहे उमरी, द ब्युटिफुल सिटी ऑफ वणी. सर्वच गाव सुंदर आहे. सुंदरता सगळीकडेच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुंदरता सगळीकडे आहे. आपल्या भारतात सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हिंदुस्तानमध्ये महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रात आपलं छानसं गोडचं असं विदर्भ. आणि आता बघा, आपण नाही का इथे चाललो आहे ना, समोर एक खतरनाक अशी टर्निंग येते, जे की 18 नंबर पूल म्हणून खूप फेमस आहे. आणि ह्या मोटो ब्लॉगिंग सेटअप सोबत मी पहिल्यांदाच ते क्रॉस करणार, कारण की एवढ्या दूरचा आपण सेटअप आपला घेऊन आलोच नव्हता आतापर्यंत. आणि इथे ऍक्सिडेंट झालं असं वाटतंय भाई. नाही, ऍक्सिडेंट नाही, पण गाड्या जमा होऊ नये. काहीतरी पण घपलेबाजी झालीच आहे. तर पुस्तक बी घपलेबाजी हो की इतक्या गाड्या रुक क्या आहे. म्हणजे आपल्याला टर्निंग काढायला भेटन का नाही. हा टर्निंग आली बघा आता. तर मित्रांनो, हीच ती 18 नंबर पूलची टर्निंग जे नागमोडी वरणाची आहे. आता बघ कसं का गेला टायर कसा होता. अबे यार, इथं पाऊस आला ना बे. पाणी नसतं तर मस्त खतरनाक काटले असतात. आता हे तर बघा, पूर्ण धिंगाणा करून इकडून गेलं काय हे भाई. अशी एक काटली की ह्यानंतर ह्या साईड नव्हती. दद्दू. हा, हे टर्निंग बहुत घातक असते. बट समजा आपल्याकडे ड्रायव्हिंग स्किल चांगली असेल बाईक रायडिंगची तुमच्याकडे, तर तुम्ही चांगल्या प्रकारे लीन करू शकता आणि तो चांगला एन्जॉयमेंट तुम्ही स्वतः अनुभवू शकता. सो हा जो रोड जाते ना, इकडे जाते वणीला, आणि हा डायरेक्ट चारगाव फाटा. तो आपल्याला याला ओव्हरटेक मारा लागेल भाई. तेव्हाच आपल्याला झाले भेटत, नाही तर काही खरं नाही. तर मित्रांनो, आपण आता तो क्रॉस केला आहे 18 नंबर पुलाचा रोड. आताच बघितला आपण. आणि एक ट्रकसुद्धा क्रॉस केलं होतं. कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे. हे पूल बंद आहे का, चालू आहे जी तो वाला. बसा बसा. नाही, ते पाणी राहते ना त्या पुलावरून. चालू आहे का, मग गाडी जाईन का नाही तिकडं. हां तेच म्हणता. हां, मला जायचं चंद्रपूर. इथं वावर आहे का तुमचा. मार्कीला. इथं कशी काय रस्त्यातच मग. गणपती कुठला, बाबापूरचा. इकडून कुठून जे मग येतो कुठं ये. हां हो का, बढिया आहे ना. गर्दी होती का नाही मग. गर्दी होती का म्हटलं तिथं. मागच्या वर्षीपेक्षा लई गर्दी आहे यावेळेस. मागच्या वर्षी एवढी गर्दी नव्हती. आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना,
तर भयानकच गर्दी. नंबर लागायला कितीतरी तास लागून जाते तिथं. बाबापूरले. हो हां 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 हो ना, गाड्या जात नाही काही नाही आतमध्ये. तर आजोबा म्हणतात बाबापूरला गेले म्हणून. असं कोणी आपल्या प्रवासामध्ये सोबत भेटलं तर बरं वाटते. त्यांना चारगावला जायचं आहे म्हणते, चारगावला सोडून देऊ. आपल्या गाडीसुद्धा पेट्रोल टाकायला लागेल. आणि तुम्ही जर आपला बाबापूरचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्याची लिंक नाही का तुम्हाला इकडे भेटून जाईल. कुठून त्याची सुरुवात झाली आणि आता कुठपर्यंत येऊन पोहोचला, जायचं कुठून, काय जायचं, कसं सर्व डिटेल त्याची डिटेल तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आता ह्यावर्षी खूप सारे जण व्हिडिओ टाकत आहे पण आपण टाकला नाही. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपलं चॅनल ग्रो झालं होतं, त्यामुळे त्याचा फायदा न घेता मी फक्त जाऊन यावेळेस दर्शन करून आला. त्यांचा आशीर्वाद होता मागच्या वेळेस जे की आपल्याला भेटला. तिथूनच आपल्या चॅनलची सुद्धा सुरुवात झाली होती. सर्व गोष्टी तिथूनच आपल्याला भेटत आल्या. ह्या गावून जाऊ देत नाही गाड्या. तर मित्रांनो आपण एका गावले आलो जेथे की गाड्या अडवल्या, गाड्या नाही जाऊ देत. का मॅटर आहे का. आणि हा गाव आहे चारगाव. उतरले. चल आबाजीला सोडलं. मित्रांनो हा आहे चारगाव चौकी. इथून सरळ जो रोड जाते इकडे जाते वणीला आणि हा रोड जाते चंद्रपूर. इकडे जाण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला गाडीमध्ये रिफ्युलिंग करावं लागेल. इथं एक दांडी दाखवत आहे बट गाडीला पेट्रोलची गरज पडेलच समोर चालून. आणि मधामधात थांबणं काही मतलब नाही ना, जायचं पटकन टाकून मोकळून जावं. आत्ताच आपण इथे एक पेट्रोल पंप दिसत आहे आपल्याला. टिणी आयच्या गावात 100 टाका ऑनलाईन केले बा. 104 वणीमध्ये 106 रुपये आहे. तरी पेट्रोल कमी आलं. तिथं पॉईंट जास्त येते यार वणी, तिथं कमी होऊन राहिलं आहे. पेट्रोल ब्रेक कंप्लीट. 123 रेंज दाखवत आहे. आता हे बघा वाढली. आता 84 दाखवत होतं ना. थोडीशा दूर रॉंग साईडनं जायला लागेल कारण की इथून नाही का जाण्यासाठी हे नाही आहे. सो आपल्याला रॉंग साईडनंच क्रॉस करावं लागेल. आणि जो मित्रांनो हा समोरचा रोड दिसता हा जाते शिरपूर, तिकडं कोरपणा पार्ट टच होते. तिकडे बहुत खराब आहे रस्ता. आणि हा जो रोड जाते आता चंद्रपूर द ब्युटिफुल सिटी. तिथं आपल्या एका मित्राला भेटायचं आहे आपल्याला, गणेश भाऊ म्हणून. त्याचा वाढदिवस होता 1 तारखेला, जे की मी गेलो नाही त्याला भेटायला. आणि एक दुसरं काम म्हणजे चंद्रपूरला मला काही बुक्स घ्यायचे, ते सुद्धा घ्यायचं आहे कारण की चंद्रपूरमध्ये मिळते स्वस्त. आपल्या वणीमध्ये थोडंसं महाग आहे. चंद्रपूरमध्ये जवळपास 40% ऑफ राहते म्हणते. सो आपल्याला तिथं जाऊन घ्यायला लागेल. आणि एक तर आपल्याला कॅमेरा सुद्धा टेस्ट करायचा होता, ते होऊन जाते ना. दुसरी गोष्ट म्हणजे फिरणं होऊन जाते थोडंसं आपलं. असं काहीतरी सीन आहे. अभि आपल्याला नाही काय घुगुसच्या पहिलेच नाही काय कशी फॅक्टरी पडते कोळशाची, जे की नायगावच्या जवळ आहे. आणि घुगुसचं वातावरण आय डोंट नो कसं आहे. घुगुस व्हेरी पोल्युटेड सिटी आहे आपल्या विदर्भामधलं, सर्वात बी म्हणता येईल. बट पोल्युशन खूप जास्त आहे घुगुसमध्ये, सगळीकडे डस्ट. आणि साला एक ते पुलाचं काम चालू आहे, साला कधी कंप्लीट व्हायचं काही माहीत नाही. आता बघूया. आपल्याला 2 पूल पडते, एक वर्धा नदीवरचा एक पूल पडणार आणि एक रेल्वे पटरीवाला एक पूल पडणार. असे 2 पूल आहे जे की त्यांचं काम चालू आहे. आणि दुसरी बददुआ म्हणजे अशी का, समजा आपल्याला कोणतं अर्जंट काम असेल चंद्रपूरला जायचं असेल तर तो पूल हमकाच बंद राहणार. काय प्रॉब्लेम आहे ना काय नाही काय माहीत नाही झालं. जेव्हा आपल्याला काम राहील त्यावेळेस ते पूल हमकाच बंद राहते. माझ्यासोबत तर झालंय, बाकीच्यांचं नाही माहीत. पण मला असं वाटतं काय ते सर्वांसोबतच होते. ज्यांना खूप घाई असते जायची त्यांना तो हमकाच पूल बंदच भेटणार. आणि आपण आता नाही का वर्धा नदीजवळ पोहोचलो आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये नाही का कोळसा खूप जास्त आहे भाई. तुम्ही कुठं बी पहा, वर्धा नदीचा जेवढा एरिया आहे तेवढं नाही का तुम्हाला WCLच्या मायनिंग दिसणार म्हणजे दिसणार. इथून नाही का नद दिसते अशी. थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा थोडंसं टच दिसत असेल पा वरचं. बापा डामडूम भरून आहे ना भाई. हे बघा दिसते बा इथून नदीवाली. हेच होई ती वर्धा रिवर. आपल्याला आता वर्धा नदीच्या बिलकुल काठानं जावं लागते असं. आणि आपल्याला हाच रोड घुगुस चंद्रपूर सुद्धा घेऊन जाणार. पाण्याचे लक्षण दिसत आहे भाई. मला वाटत आहे पाऊस पडणार म्हणून. जमलं तर नाही का आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप मला बंद करावं लागेल. पाऊस जर लागला तर थोडे थेंब चालू झाले, एवढ्याच्या पाण्याला काही होणार नाही. पण एकसरचा जर पाऊस वाढला तर मग काही करू शकत नाही. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, फक्त पाणी येऊ नको सध्या. आमचा कॅमेरा खराब होऊन जाईन देवा, लक्षात ठेव थोडंसं. गणपती बाप्पा मोरया. मला फक्त नाही का घुगुस क्रॉस करू दे देवा. घुगुस जर क्रॉस केला तर मग मी मोठं ब्लॉगही नाही करणार. तर हे थोडंसं मला दाखवायचं होतं आपल्या भाई लोकांसाठी की आता काय स्थिती आहे इथली म्हणून. हे बघा हा रोड बंद झाला. इकडून आपल्याला असं 1 वेनेच जावं लागते. इकडून आता काम चालू होऊन गेलं. तिथं ते ब्लॉक्स वगैरे टाकून आहे त्याचे. व्ह्यू मस्त बड्या KGFच्या शूटिंग सारखंच वाटते. आमची एक शॉर्ट फिल्म जे बनवत आहे ना का, एक शूट असं इथं सुद्धा घ्यावं असं वाटतंय मला. बट आपलं बजेट कमी असल्यामुळे एवढ्या दूर येऊन शूट करणं म्हणजे ते अंगाच्या भांग काम होऊन जाईल. हे बघा हा जो जात आहे रोड, हा असा टर्निंग फिरून वर जाते. सो पहिले इंडिकेटर देऊ आपण इकडे चाललो म्हणून. रूल्सचं पहिलं पालन करायचं. हे बघा याला
नाही का कलर मारला येईन, पण हा पूल नाही का अजून चालू झाला नाही. कुठं कलर मारून आहे कुठं नाहीये. पाय किती खतरनाक दिसते भाई. पुण्या दिवशी हा पूल पडणार का भरून आहे भाई नद. ओ भाई पाहि ना पूर्ण भाई, पूर्ण जो डाम डूम नद भरून आहे. पूल बहुत खोल आहे. आणि येतं बघा तुम्ही, हा जो पुलाचा दिसते ना, मी कधी आला काय बघतो. हे जे दिसतंय ना, हे नाही का थोडं वाकून आहे. इंजिनियरने असं केलं आहे का जाणून बुजून झालं काय माहित नाही. आणि नद प्रॉपर पूर्णपणे भरलेली आहे. दोन्ही थोडं टाईट भरून आहे. मी भेटतो बा थोड्या वेळामध्ये. थोडंसं बंद करावं लागेल मला. आता डायरेक्ट आपण नाही का पुलाजवळ जाऊन बघूया काय स्थिती आहे तिथली. तर जे की शासकीय ग्राउंड म्हणून ओळखते. आणि आपल्याला पूल सुद्धा आला आहे समोर. आता कॅच म्हणजे असं आहे का, मला माहीत नाही समोर ते पूल चालू आहे नाही आहे. साला रेल्वे गेट पडून राहू नये. रेल्वे गेट जर पडून असेल तर मी स्वतःच पण होते आहे समजून जाऊ. आता मग एक शॉर्टकट सांगू का तुम्हाला. तुम्ही जर कधी घुगुसला आले ना, इकडून नाही जाता, राईट साईडनं जाऊच नका तुम्ही. सरळ नाही का डाव्या साईडनं काढा. इकडून नाही का रोडचं काम होऊन नाही आहे. जायचं असेल तर नाही का ह्या साईडनं जायचं. इकडून जर गेलं तर आपल्याला नाही का सिमेंटचा चांगला रोड भेटते ह्या साईडनं. हे बघा आता चालले ना हे लोक. मला बी मी 2-3दा आलो तेव्हा म्हणून कन्फर्म माहीत झालं, आधी नव्हतं माहीत. बिलकुल साईडनं जाते पुलाच्या. ये रास्ता किसी किसी को ही मालूम है, सभी को नहीं मालूम मेरा भाव. हिंदी मराठी मिक्स BJ इन द Saurabh.743290X23 वाय दिस कुला विरोधी. काम तर चांगलं झालंय. पूल लगेच सबड वाटतं. आणि तिकडून आल्यानंतर नाही का तिकडून गाडी टाकायची आणि ह्या पुलाच्या खालून काढायची. म्हणजे वापसही सुद्धा ह्या रोडनं. काय म्हणता सांगा. मी म्हणतो नाही आहे पूल बंद. हा 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 किती बरं वाटलं भाई पूल बंद नाही आता. गद्दनंग गद्दनंग गद्दनंग. आताच हे गद्दनंग 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 गद्दंग ददादंग ददंग डिंचाक डिंचाक डिंग 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 चिकन डिंग 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 डिंग. एक्सेल महिंद्रा बुलेरो. बुलेरोची नवीन येणार आहे माहिती आहे का मॉडेल. ते बिलकुल नाही का लँड क्रुझर सारखे दिसते. नाही लँड क्रुझर नाही, जी वॅगन सारखी. इकडून टाक का चल भाई निकलना पड़ता. किधर से तो निकल ही जाएगा. ए गद्दनंग 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 गद्दनंग. एवढा सुबड पूल बनताय पण याला किती वर्ष झाले भाई. मी चंद्रपूरमध्ये काम करत होतो त्याच्या आधीपासून. गडचंदुर्ले असताना सुद्धा पूल, त्याच्या पहिलं सुद्धा मी जेव्हा शिकत होतो त्या सुद्धा वेळेस पूल बनणं चालू होतं. म्हणजे पूल बांधताय का काय बांधताय. ताजमहल बांधून राहिले का एवढे दिवस लागून राहिले. करा भाई लवकर कामं करा. पुलं उरकवा पटापट. हे बघा सुंदर असं बस स्टँड. आणि आपल्याला इथून झाला की लेफ्ट. पहिले इंडिकेटर द्यायचा. इंडिकेटर दिल्यानंतर लेफ्ट जायचं. लाल लाईट का बरं लागून आहे तर काही समजून नाही राहिलं. कोणत्या गाड्या तर नाही थांबून राहिल्या. हे कायचं इंडिकेटर आहे. व्हॉट इज दिस. गाड्या ओ भाई थांबून राहिल्या गाड्या. मीनं नाही थांबवली भाई. ह्या सिग्नलवर नाही का गाडी कधी थांबवली नाही. पण मीनं आतापर्यंत आपण सिमेंटचा रोड बघितला. आता इथून चालू होऊन जाईल आपल्याला डांबरिंग वाला रस्ता. डांबरिंग. चंद्रपूरला जायचे सुद्धा 2 मार्ग आहे. एक आहे MIDC वाला आणि एक डायरेक्ट पडोली मार्ग. आपण जाताना नाही का MIDC वाला रोडनं जाऊ, जो की शॉर्टकट आहे. सीधा रामसेतू ब्रिज जाईल. आणि येताना आपण जमलो तर बाहेरून येऊ. पण बघूया पाऊस जर नाही राहिला तर येऊ तिकडून. पाऊस जर लागला तर काही खरं नाही. तर मित्रांनो सीन म्हणजे असं का बघा. पाऊस नाही का चालू झालाय तर तो आपल्याला इथंच थांबा लागला. कारण की आपला कॅमेरा वॉटरप्रूफ नसल्यामुळे त्याला शूट वगैरे नाही करता येईल आपल्याला. तसं पावसात ओला गेला तर कॅमेरा हमखास खराब होते. आणि त्याचा रिस्क नाही घेऊ शकत मी कॅमेरा खराब होण्याचा. तो आपण आता कॅमेरा काढून टाका लागेल आपल्याला इथून. असं बिना कॅमेरा जाईल. मी रेनकोट वगैरे लावतो. आता थोडं नाही का सिक्युअरली जा लागेल. तर मी आता डायरेक्ट शूटिंग तुम्हाला डायरेक्ट चंद्रपूरमधून दाखवून बरोबर आपल्याला शूटही करता येईल नाही ना, बरोबर दिसणार बी नाही. हा ब्लॉग आपण आता इथं थांबूया. डायरेक्ट चंद्रपूरमध्येच भेटूया. आणि कॅमेरे सुद्धा चार्जिंग संपत आली आहे. तो इथं बंद करूया आता. 2 hours later. तर मित्रांनो पुन्हा नाही का पाऊस थांबला. मी चिंचाळाजवळ पोहोचला. पुन्हा आता मोठं ब्लॉगिंग सुरू करूया. कारण की पाऊस पूर्णपणे बंद झाला. बघू शकता आपण. चंद्रपूर फक्त आता इथून 4 किलोमीटर राहिला. चिंचाळापासून आता फक्त आपल्याला आतमध्ये एक MIDCचा रोड पडते. तिथून आतमध्ये जाऊ आणि आपण आता मोठं ब्लॉगिंग भेटूया आपल्याला. तर आता वाजले दुपारचे 2:10 झाले. आणि चंद्रपूर राहिलाय फक्त आणि फक्त 4 किलोमीटर. आता रेनकोट बघू शकता पूर्ण नाही का ओलं झालाय. फक्त नाही का पुन्हा पाऊस लागवणं हेच इच्छा आहे देवाकडं. बाकी सब एकदम बढिया. आपण पूर्ण नाही का चंद्रपूरचा फील घेऊ शकतो. आता मोठे मोठे दुकानं फॅक्टरी वगैरे दिसू लागतात तिथे. आणि चंद्रपूरमध्ये जाताना आपला एक शॉर्टकट पडल जो की आपण घेणार आहोत आपल्या बाईकनी. हे बघा फ्लाय ॲश क्लस्टर असं आपल्याला नाही का बोर्ड दिसेल एक जाताना. त्याच्यासमोर एक थोडंसं एक पेट्रोल पंप पडेल. छोटंसं पेट्रोल पंप पडलं का त्याच्या साईडनंच नाही का औद्योगिक क्षेत्र चंद्रपूर म्हणून लिहून येईल. तिथून आपल्याला जायला लागेल राईट. बघा ह्या पेट्रोल पंप झाला. थोडं समोर गेल्यानंतर नाही का 500 मीटर अंतरावर आपल्याला तो रोड भेटून जाईल. जो की आपल्याला डायरेक्ट सिटीमध्ये घेऊन जाईल. जर लक्षात नसेल राहत तर नाही का इथे एक जॉन डिअरचं आणि फोर्डचं सुद्धा ऑफिस आहे. हे बघा इथून आपल्याला जायला लागेल राईट. खूप मोठं बोर्डच लावून दिसेल ते लिहून आहे बघा. चंद्रपूर इंडस्ट्री एरिया, चंद्रपूर औद्योगिक क्षेत्र. इथून आतमध्ये जर गेला आपण तर सरळ नाही काय हा रोड जाते रामसेतू ब्रिज चंद्रपूरचा नाही काय हा इंडस्ट्रियल एरिया जिथं सर्व फॅक्टरी वगैरे आहे चंद्रपूरच्या भोवतालच्या.
काय वातावरण झालं बाई. पाऊस पडल्यानंतर नाही का खतरनाक थंड थंड लागायला लागते. चंद्रपूर त्याची हॉट सिटी आहे, पण पावसामुळे थंडगार वातावरण आहे चंद्रपूरमध्ये. हा रोड चालला बिलकुल सिटीमध्ये. जर कोणाला माहित नसेल तर तुम्ही हा ब्लॉग बघून नक्कीच ह्या रोडने या. कधी पण चालू नाही, ट्रॅफिक भेटेल तुम्हाला. जवळपास तुमचे 3 ते 4 किलोमीटरचं अंतर वाचून जाते. आपण सुद्धा रोड सोडला ना, तो रोड पडोली जाते, पडोलीहून चंद्रपूर येते आणि हा रोड सुद्धा सिटीमध्ये जाते. इथून रामसेतू ब्रिज पडला आपल्याला, व्हेरी फेमस चंद्रपूरचा ब्रिज, जो की कोणती नद आहे ते नद नदीचं नाव नाही लक्षात आहे, पण नद आहे कोणती तरी चंद्रपूरची बहुत फेमस नद आहे. त्या नदीच्या वर बांधलेला पूल आहे तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल, ह्या गोष्टी तुझ्या चुकत आहे बा आणि ह्या गोष्टी तू अजून सुधारणा करू शकते, तसं मला सांगा. कोणी बी असो, त्यांना समजा मला सांगितलं सौरभ तुझी ही गोष्ट चुकत आहे, तू याला असं कर, तर मी ते नाही का नक्कीच केली आहे. आजपर्यंत बहुत साऱ्या गोष्टी आहे. मला ऑडिओबद्दल सांगितलं आहे, काही जणांनी क्वालिटी चेंज कर, काही म्हणजे बोलण्याची ट्युनिंग चेंज कर. ह्या सर्व गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या. तुम्ही नाही का आपले जुने व्हिडिओ बघू शकतात, जे की 2-3 वर्ष आधीचे आहेत. त्याच्यात ना याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आलेला आहे आता. आणि प्रॉपर तर काही शिकलो नाही अजून शिकतच आहोत. आज जसं आपण मोटो ब्लॉगिंग करून राहिले, पहिल्यांदा आहे लॉंग ट्रिप केली आहे आपल्या कॅमेरासोबत आपण. तर असंच काहीतरी राहते, सगळ्याकडून शिकायला मिळते, फक्त शिकण्याची आवड पाहिजे. बाय द वे हा जो व्हिडिओ शूट होता ना नाही का, हा होता 1080p 24 FPS जे सिनेमॅटिक मोडमध्ये शूट होतं, जे की थोडंसं नाही का मोशन ब्लर थोडंसं नाही का मोशन ब्लर दिसते. जे काही साईडनं जे वस्तू ते गपचं निघून जाते, गपकन निघत आहे ना, याला आपण अजून चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो, जे की आपण पुढं आपल्या कॅमेरा सेटअपमध्ये अपग्रेड करणारच आहोत. बट सध्या नाही, त्याला अजून सुद्धा खर्च लागू शकते. आणि ते आहे एनडी फिल्डरचा यूज असं राहते की ती एक्स्ट्राची लाईट येते ते ब्लॉक करते. आयएसओ आणि एक्सपोजर सोबत आपण खेळू शकतो. त्याला मॅन्युअल मध्ये करू. आता जशी ही सेटिंग चालू आहे, हे बिलकुल नाही का ऑटोमध्ये चालू आहे सेटिंग. पण जेव्हा आपण ते एनडी फिल्डर आणून नाही का पूर्ण एक्सपोजर आणि आयएसओ आपल्या हातात कंट्रोल राहते, त्याच्यामुळेच आपण ते मोशन ग्राफिक्स वगैरे ऍड करू शकतो. सो ते आपण घेऊ नंतर, पण आता सध्या नाही. सध्या दुसऱ्या गोष्टीवर फोकस आहे, जे की आपली शॉर्ट फिल्म. आम्ही नाही का शॉर्ट फिल्म बनवायचा विचार चालू आहे. मी स्टोरी वगैरे लिहिणं चालू केला, बट थोडंसं लोकेशनचाच विचार चालू आहे. आमच्या गावामध्ये एक शूटिंग सुद्धा झाली होती. विलास झट्टे म्हणून बहुत फेमस असं आपल्या एरियामधलं कॅरेक्टर आहे, जे की साधा माणूस. त्यांचं सुद्धा शूटिंग आमच्या गावात झाली होती. साधा माणूस हा आपला विल्यार म्हणून गाणं होतं नाही, ते आमच्या गावात शूटिंग झाली साखरादारामध्ये. पण त्यांनी शूटिंग जेव्हा घेतली नाही का, त्यांनी परमिशन घेतली म्हणते गावात शूट करायची. परमिशन तर पाहिजेच असते, म्हणून थोडंसं विचारत आहे आम्ही. म्हणजे आमच्याच गावात सुद्धा शूट करणार आहोत, पण कसं कुणाला काही त्रास झाला नाही पाहिजे आपण, त्याच्यामुळे थोडासा विचार येत आहे का गावात शूट करायचं का नाही करायचं. आणि थोडंसं रिअलिस्टिक वाटायला गावात शूट करावंच लागते असं वाटत आहे मला. नाही तर आम्ही असं म्हणजे जिथं कोणी राहत नाही, क्वारंटाईन लोकेशनवरच जातो हमेशा. शूटिंग वगैरे करायची राहिली काहीतरी, आपला व्हिडिओ जो आहे ना तो शॉर्ट फिल्म थोडासा लेटच येईल. त्यात थोडंसं एडिटिंग वगैरे थोडं जास्त करावं लागते, आणि अँगल असं तसं बहुत साऱ्या गोष्टी राहते ना. सर्वांना ट्रेन करावं लागते. आमची जी टीम आहे सर्वांची अशी मनापासून आवडतं आहे शूटिंग वगैरे मस्त बनवायचं म्हणून पिक्चर. पण कसं आहे ते थोडंसं नाही का लेनली प्रोसेस आहे. सर्वांना ते लिहा लागल, मला ते डायलॉग द्यावं लागल, सर्वांना द्यावं लागल, प्रॅक्टिस करून घ्यावं लागल त्यांच्याकडून, आणि सर्वजण मिळून किंवा सर्वांना डिलिव्हर करा एक टाइम नंतर तेव्हा. हे देखो मित्रांनो, चंद्रपूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. थँक्यू चंद्रपूर. आणि आपल्या समोर सुंदर असं रामसेतू ब्रिज बघा, किती सुंदरता आहे. आय थिंक हे रिव्हर जे ताडोबा प्रकल्पामधून जे डॅम आहे ना का मोठा, मोरलीचा डॅम. वे भाई, नद पूर्ण डाम डूम भरून आहे. थांबू का थोडंसं? थांबवतो, गाडी थांबवतो. पूर्ण दोन्ही पातळ भरून आहे नदीच्या. आणि तिथं जे आहे ना ते वालं गणपती शिरवतात तिथं. नदीमध्ये नसेल शिरवत, तिथं एक मस्त कुंड बनवून आहे, त्याच्यामध्ये शिरवते. आणि हे इकडे जाते नद अशी इकडे बल्लारच्याकडे. एवढी नद तर उन्हाळ्यात म्हणजे काही दिसत नाही, फक्त एवढंच राहते नदीला पाणी. बहुत सारं भरलं. इथून जवळपास 500-600 मीटर लांब आहे नदीचा पूल. आणि हा आपला रामसेतू ब्रिज सुंदर असा. सुंदरता यार कधीच कमी होत नाही पण आपल्या चंद्रपूरची. मला हे नाही का ठेवूनच द्यावं लागेल. आतमध्ये ठेवलं म्हणजे मोकळं होऊन जाते. बॅग थोडीशी ओली झालीच तशी, पण तेवढं चालते, काही विषय नाही. आता आपण जाऊया आपलं स्टेडियम, चंद्रपूरचं स्टेडियम म्हणजे सिंथेटिक ग्राउंड, जिथं पोलं रनिंगचे वगैरे प्रॅक्टिस करतात. तिथंच आपला मित्र आहे, त्याला भेटू. आणि हा रोड जो सरळ जाते ना, एक इकडे लेफ्ट गेलं तर तुकून जाते, स्ट्रेट गेलं तर बस स्टॉपकडे जाईल, आणि राईट गेलं तर महाकाली मंदिरकडे. चल गणेश भाऊ भेटू मग. तर हे आपले गणेश भाऊ आहे, गणेश भाऊ जाधव, आपले चांगले मित्र आहे. त्यांचा 1 तारखेला वाढदिवस होता, पण येऊ शकलो नाही, तर त्यांना स्पेशल भेटायला आज आपण आलो होतो. तर गणेश भाऊनं नाही का इथं पार्टी दिली आपल्याला. हो, आता निघू गावाकडं. गावाला निघता 6:30 वाजले. चला, चांगला उशीर झाला भाई. वाटलं नव्हतं एवढा उशीर होईल म्हणून. चंद्रपूरमध्येच आपल्याला उशीर होऊन गेला पूर्ण. आता जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजले. अंधार सुद्धा पडलाय. गावाला जातपर्यंत किती वाजते ना आपल्या कॅमेरामध्ये कसं दिसते आय डोंट नो. आता
आपला इथून गाव आहे जवळपास 57 किलोमीटर आणि संध्याकाळी नाही का चंद्रपूरमध्ये बहुत ट्रॅफिक होते भाई. तुम्ही काही म्हणा हे बघा. मग ह्या रोडनं फिरत होतं पण तेवढं काही वाटत नव्हतं. पण हे जे तुम्ही सिरीज वगैरे दिसत आहे नाही का, हे सर्व आहे गणपती बाप्पा. इथं सुद्धा बसवून आहे. सगळीकडे गणपतीचाच माहोल चालू आहे सध्या. आणि चंद्रपूरमध्ये गणपतीचं विसर्जन खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरं होते. असं म्हणतात की रात्रभर सुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जनाचा कार्यक्रम राहत. म्हणजे रात्रभर म्हणजे कसं, आता 10 वाजता समजा उठवले संध्याकाळी तर पूर्ण रात्रभर पूर्ण चंद्रपूर फिरवतात. त्याच्यानंतर सकाळी 5-6 वाजता त्यांचं विसर्जन करण्यात येते. मी आता व्लॉगिंग करायचं कारण म्हणजे एक का तुम्हाला नाही का रामसेतू ब्रिजवरचं जे काही लाइटिंग राहते नाही का, ते मला तुम्हाला सर्वांना दाखवायचं होतं की रात्री कसं दिसते म्हणून बघायचं होतं. आता उडवलं होतं त्यानं भाईनं. आणि रामसेतू ब्रिज आपल्या बिलकुल जवळ पोहोचलेला आहे. म्हणजे आपण त्याच्या जवळ पोहोचलेलो. इथून त्याचे ते वरचेवाले ते पिलर बांधून नाही का ते दिसून राहिले आणि त्याला मस्त सिरीज वगैरे लाइटिंग वगैरे लावणं. आणि आपण पोहोचलो द ब्युटिफुल स्ट्रक्चर ऑफ चंद्रपूर रामसेतू ब्रिज. अरे यार श्रीराचं नाही का थोडंसं ते हे कटलं आहे. म्हणजे तिथं लाइटिंग बंद झाली आहे. मग सेतू दिसून राहिला आहे. आणि तुम्ही लाइटिंग बघून घ्या काही सुंदर दिसते भाई. संध्याकाळी आला तर थोडंसं नाही का बड्या वाटते पाहिली हा एरिया. म्हणजे एकदमच ब्युटिफुल असं प्लेस आहे. आणि इथं मस्त एक मंदिरसुद्धा आहे. A few minutes later. फायनली मित्रांनो आपण घोगूसमध्ये पोहोचलेलो आहे. म्हणजे घोगूसची फॅक्टरी दिसते बघा इथून. लाइटिंग थोडी थोडी जर दिसत असेल तुम्हाला तर हाच तो घोगूस जो की आपण सकाळी इथूनच गेलो होतो. भाई आता एवढे एका मोठ्या गड्ड्यामध्ये गाडी टाकली तुम्ही भडकन नाही कंट्रोल होतच नाही यार. एकदम त्या रोडनं काही दिसूनच नाही राहिलं बरोबर. पावसाळ्यात पूर्ण गड्डे भरून राहते. तर मी त्यात टाकली नाही का गाडी तर सिद्धे झालं बहुत अंदर गेले फाटकन म्हणून आवाज आला. कुठं टुटटाट की नाही झालं असेल गाडीचं काही. होप सो काही झालं नसेल कारण की अजून आपल्याला दिल्ली दूर आहे आपली. इथून 30-35 किलोमीटर आहे आपलं गाव. अर्ध्यामध्ये पोहोचलो आपण आत्ता. तर मित्रांनो मला नाही का तुम्ही सांगावर हे आपलं जे काही आपण आज एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सर्वांसोबत मांडण्याचा प्रयत्न केला मी. तुम्हाला सर्वांना आवडलं का? आवडलं असेल तर आपण नक्कीच असे अजून व्हिडिओ बनवणार. कारण की हा सुद्धा माझ्या आवडीमधलंच एक इच्छा होती माझी का एक टाईम नंतर सुद्धा आपण मोटो ब्लॉगिंग करू. आणि आय डोंट थिंक सो की आपल्या वणीच्या एरियामध्ये माझ्यासारखं हे असं कोणी व्हिडिओ वगैरे शूट करते. ब्लॉगिंगचं असेल बी माहीत नाही आहे तर कोण करते वगैरे. रील स्टार तर भक्कम आहे आपल्या वणी एरियामध्ये. सकाळी जी पनोती लागली नव्हती ना असं वाटतं का आता लागली म्हणून. मला नाही का रेल्वे गेट बंद दिसत आहे इथून. साला पनोती दिमाग खराब. या रेल्वे गेट पाहिजे बहुत दिमाग खराब. आता गावाला जायचं काही होत आहे भाई नाही रेल्वे गेट बंद आहे. हे काय चालू आहे काय चालू आहे. वादिस कोलावरी दी नाही ओपन झाला आहे ट्रक पुढं सरकत आहे. आपल्याला कधी माहीत पडते माहिती आहे का ओपन झाला. आपण दूर जेव्हा राहतो नाही का हे गाड्या मोठ्या गाड्यांची हालचाल जर झाली समजाची तर समजायचं का गेट ओपन झाला आहे म्हणून. रेकॉर्डिंग चालू राहा फक्त बंद नाही झाली पाहिजे. चालूच राहा. काकाच्या पुढं टाकतो बाय गाडी. आता थांब काका थांब. रिस्की आहे ब्रो. रिस्की. मग एवढं डेंजरस रस्त्यावरून गाडी चालवून का गंमत आहे का? अरे काका थांब. हे बघ येथून आपल्याला जायचं होतं. तिथून एक शॉर्टकट पडते जे की आपण जाणार काही झालं तरी टाकणार. तुम्हाला सर्वांना दाखवायचं आहे मला पण असं वाटत तर नाही. अरे एवढ्या गाड्या येऊन राहिल्या कुठून टाकू तिथं. हे इथंच आहे ते जायला भेटायला तर पाहिजे. लेट्स चेक दिस आउट. हाऊ इज दिस पॉसिबल. 2 ट्रक येऊन राहिले. कायले लाईट मारताय ब्रो. येतूनच होतं ते कुठंतरी. 29 आपलं यवतमाळचं आहे भाई. इथून जाता आलं असतं आणि मी जाणार. तुम्ही या नाहीत नको भाई तर जाणार. शॉर्टकट मित्रांनो शॉर्टकट. हीच तर मजा आहे खरी भाई बाईकची. जेव्हा आपल्याकडे गाडी राहते नाही का आपण कुठून ते काढून घेऊन जाऊ शकतो. आता समजा त्या ट्रकच्या मागून किती दूर गेलं असतं. हाच तर कॅच आहे मोठा. फायनली आपण दुसऱ्या याच्यामध्ये आलो आहे. आता इथून आपल्याला बिलकुल हे बघा हे ट्रक किती दुरून येऊन राहिले. मग किती दूर यांना फॉलो केलं असतं. बहुत दूर आपण निघून आलो आहे आता नाही का नाही. थोडा दूर एन्जॉय करा. बहुत रिस्क आहे गाडीचं टायर स्लिप होते.
घुगुसमध्ये गाडी चालवणं काही गंमत नाही भाई. थोडासा कट बसला म्हणजे डायरेक्ट ट्रकच्या खाली जाते. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ हा. होप करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. कारण की अशी खतरनाक ताडकाफाड व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरतीच पाहायला भेटेल तुम्हाला सर्वांना. अजून खूप साऱ्या गोष्टी मी प्लॅन केल्या आहे ज्या हळूहळू तुम्हाला नाही का भविष्यामध्ये पाहायला भेटणार आहे. सो हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया, कारण की मलासुद्धा पटपट निघा लागेल. ह्या स्पीडनं जर चाललं तर नाही का व्हिडिओची क्वालिटी फाटते आणि आवाज बरोबर येत नाही. सो मी आता ब्लॉग आपला जो आहे ना का इथंच एंड करतो. जर तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी बघत असेल तर सर्वांना गुड इव्हनिंग, सकाळी जर बघत असेल तर सर्वांना गुड मॉर्निंग. आपण भेटूया एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.